भारत पाकिस्तान सीमेवर सध्या तणाव वाढलाय। भारताकडून हल्ला होण्याची भीती असलेल्या पाकिस्तानी सैन्याने आता भारतीय सैन्याला डिवचायला सुरुवात केली आहे। याचाच भाग म्हणून जम्मू काश्मीरच्या सीमा भागात पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय। पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन। सलग 6व्या दिवशी सीमा भागात गोळीबार। बिथरलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या सीमेवर कागाळ्या। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एकीकडे भारतानं कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी लष्कर अजूनही सुधारायला तयार नाही। भारताकडून हल्ल्याचा धोका असल्याचं लक्षात घेत पाकिस्तानी सैन्य वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करतंय। जम्मू काश्मीरच्या सीमा भागात सलग 6व्या दिवशी गोळीबार करून पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार जर एखाद्या सेक्टरमध्ये एका दिवसामध्ये 25 पेक्षा सुद्धा जास्त राऊंड फायरिंगचे झाले असतील, मग ते स्मॉल आर्म्स फायरिंग असो किंवा एक प्रकारे हेवी आर्टिलरीची फायरिंग त्या ठिकाणी असो, तर त्याला शस्त्रसंधीचा उल्लंघन असं मानलं जातं। मागच्या 7 दिवसांमध्ये 14 वेळेस पाकिस्ताननं भारताच्या अक्रॉस असणाऱ्या LOCच्या अंतर्गत एक प्रकारे 14 वेळेस शस्त्रसंधीचं उल्लंघन त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि कालच्याच दिवशी एक नाही दोन नाही तर तब्बल 6 वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे। जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवर गोळीबार केला। त्यानंतर कुपवाडा आणि बारामुल्ला भागातही पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला। या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। या सगळ्या गोळीबारामधून हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय की पाकिस्तान हा खऱ्या अर्थानं भारताकडून येणाऱ्या हल्ल्याच्या माध्यमातून एक प्रकारे घाबरलेला आहे। भविष्यामध्ये जबरदस्त लष्करी कारवाई होऊ शकते याची पाकिस्तानच्या लष्कराला पूर्णतः जाणीव आहे। म्हणूनच अशा प्रकारचा गोळीबार तो बॉर्डर एरिया मधले जे विलेजेस आहेत आणि तिथले राहणारे जे शेतकरी आहेत, गरीब कामकरी वर्ग जो आहे, त्यांच्यावर अशा प्रकारच्या फायरिंगच्या माध्यमातून एक प्रकारे अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय। सुदैवाने आतापर्यंत यामध्ये जीवितहानी झालेली नाही, पण यामधून कुठेतरी पाकिस्तानचं डेस्परेशन दिसतंय। पाकिस्तान कसा पॅनिकी मोडमध्ये आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतंय। बारामुल्ला आणि कुपवाडा भागात वारंवार पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारतीय सैन्याला डिवचण्याचा प्रयत्न करतंय। मंगळवारी रात्रीही पाकिस्तानी सैन्यानं लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच LOCवर गोळीबार केला, ज्याला भारतीय सैन्यानं सडेतोड उत्तर दिलं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुळातच आता फक्त LOCच्या अक्रॉसच पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही, तर इंटरनॅशनल बाउंड्री ज्या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांचा सीमेशी संबंधित कुठलाही वादविवाद नाही, त्या सेक्टरमध्ये सुद्धा पाकिस्तान गोळीबार करतोय, शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय। आणि मुळातच 2021 मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांनी LOCच्या अक्रॉस शस्त्रसंधी असावी असं जे रिकमिटमेंट केलं होतं त्याचंच उल्लंघन करण्याचा प्रयत्न पाकिस्तान हा वेळोवेळी करतोय। या आधीही 28 एप्रिलला रात्री कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यातल्या सीमा भागात लहान बंदुकांचा वापर करत अधूनमधून गोळीबाराचे प्रयत्न पाकिस्तानने केले। भारताच्या लष्करी कारवाईला घाबरलेल्या पाकिस्तानकडून वातावरणात तणाव वाढवण्यासाठी आणि इतर छुप्या कारवायांकडे भारतीय लष्कराचं लक्ष जाऊ नये यासाठी फुटकळ प्रयत्न सुरू आहेत असं बोललं जातंय। मात्र भारतीय सैन्य देखील पाकिस्तानच्या या खोड्या मोडण्यासाठी सडेतोड उत्तर देतंय। मात्र पाकिस्तानच्या या कागाळ्या खरंच थांबल्या नाहीत, तर ईट का जवाब पत्थर से देण्याची हिम्मत भारतात आहे हे पाकिस्ताननं विसरू नये। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, जम्मू काश्मीर।